आज मीनबाई आलतो खामसवाडीला राजमा फवारायची औषधं आणायला. सर्व पिकावरील खात्रीशीर औषध मिळण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे आपल्या खामसवाडी मधलं ओम कृषी सेवा केंद्र. राम राम मंडळी, मी आकाश तवले. सकाळ सकाळच शेतकऱ्यांनी औषध घेण्यासाठी दुकानात भरपूर गर्दी केली. आता एवढ्या सकाळ सकाळ शेतकऱ्यांनी एवढी गर्दी केली म्हटल्यावर इथं औषधं 100% खात्रीशीर मिळत असणारच. त्याच्याशिवाय सकाळ सकाळ दुकानात एवढी गर्दी उगाच नाही झाली. भैयांना आपल्याला जी औषधं पाहिजे ते औषधं दुकानदारांना सांगितली आणि दुकानदारांनी आपल्याला फक्त 10 मिनिटात औषधं उपलब्ध करून दिली. आपल्या 2 एकर राजमा फवारणीच्या औषधाचं बिल फक्त 2340 रुपये झालं. भैयांना चटकीपट बिल दिलं आणि तिथून आम्ही दुकानातून बाहेर आलो. खामसवाडीतून तडळ्यात आलो तर समोर हनुमान मंदिर दिसलेलं. तर मंदिर एकच नंबर होतं आणि मंदिराची डिझाईन पण एकच नंबर होती. तिथून थोडं पुढे आलं की आपल्याला जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा दिसलेली आणि शाळेच्या भिंतीवर चांगली चित्र काढलेली आणि शाळेपाशी एक आपल्याला मंदिर दिसले. तडोळ्यात भैया म्हणला थोडा थोडा नाश्ता करू. मग काय महाग सरतो वय गरम गरम चायनीज होती. भैयानं मी चायनीजचा बुक्कात पाडून टाकलेला. तिथून मग आम्ही घराकडे निघालो. तर घरी आल्याला मावल्याचा फोन आलता. पायाला गाडी लागली आणि आपल्याला इडशीला दवाखान्यात जायचंय. आमचा मावल्या लयच आगावपणा करतोय, काय करावं काय नाही. मावल्याला आणलं मग इडशीच्या डॉक्टर अजिंक्य नलावडे साहेब यांच्या हॉस्पिटलला. डॉक्टर नलावडे साहेबांनी पायाला झालेली जखम चेक करून घेतली आणि मावल्याला एक टीटीचं इंजेक्शन करून घेतलं. तर आजच्या पार्ट मध्ये एवढंच. नंतर भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत राम राम.